नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण करणार आहोत गाईच्या शुद्ध तुपातले पौष्टिक असे नाचणीचे लाडू। चला तर मग बघूया कसं करायचे ते। यासाठी लागणारं साहित्य म्हणजे नाचणी पीठ, हे 2 वाट्या घेतलेलं आहे। 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे। त्याच्यानंतर काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, काजू, बदाम, किसमिस, हे ऐच्छिक आहेत। एक 5-6 विलायचीची पूड घेतलेली आहे आणि सुरुवातीला मी 1 वाटी पातळ तूप घेतलेलं आहे। आपल्याला तूप कसं लागतं हे मी किती लागतं हे मी शेवटी सांगेन। चला तर मग आता आपण कृती करूया। आधी मी हे अर्धी वाटी तूप टाकलेलं आहे कढईत। पातळ तूप घेतलेलं आहे मी। तूप थोडंसं गरम झालं की आता आपण पीठ घालणार आहोत। मध्यम आचेवरती हे नाचणीचं पीठ आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचं आहे। हे बघा, आता तुम्हाला नाचणीच्या पिठाचा रंग बदललेला दिसत असेल आहे। 5 मिनिटं होत आले आहे, खमंग वास सुटलेला आहे सगळीकडे। याला अजून मी 1 ते 2 मिनिटं थोडंसं भाजून घेणार आहे। आता मी गॅस एकदम कमी मंद आचेवर भाजते आहे। 3 मिनिटं मी मध्यम आचेवर भाजलेला आहे। नाचणीचे फायदे सगळ्यांनाच माहिती आहे, काही वेगळं खरं आता सांगायची गरज नसते। पण इतकं छान यातनं फायबर मिळतं, आयर्न मिळतं, डायबिटीजसाठी खूप चांगलं आहे। हार्ट पेशंटसाठी नाचणीचं पीठ, नाचणीचं सत्व खूप छान असतं। वजन कमी होतं, हाडं मजबूत होतात। गर्भवती महिलांसाठी अंगावरचं दूध खूप चांगलं येतं, त्यामुळे खूप प्रेग्नंट महिलांसाठी खूप चांगलं असतं। स्किन खूप छान होते, स्किनचे फायद्यासाठी खूप फायदेशीर आहे। असे कितीतरी याचे फायदे आहेत। असं हे नाचणीचं पीठ आपण कधी लाडू, कधी भाकरी, काहीतरी त्याची खीर, काही पण करून असं आपण आपल्या घेऊ शकतो। आता बघा, याचा रंग मला दिसत असेल आणि आता हे पूर्ण भाजून झालेलं आहे। आता मी हे थंड करायला ठेवते। हे पहा, एका वाटीत आपण 1 वाटी पातळ तूप घेतलं होतं, मग अशी अर्ध वापरलं। आता हे थोडंसं वापरते, अजून थोडंसं मी बाजूला ठेवलेलं आहे। एखाद वेळेस अजून आपल्याला लाडू वळण्याच्या वेळी लागू शकतं म्हणून। आता यात मी हे ड्रायफ्रुट्स तळून घेणार आहे। ड्रायफ्रुट्स हे पूर्णपणे ऐच्छिक आहेत, नाही टाकले तरीही चालतं, कारण नाचणीची चव इतकी छान असते की तशीच ते लाडू खूप सुंदर लागतात। हे पहा, ड्रायफ्रुट्सचा रंग बदललेला आहे, ते छान आपण तळून घेतलेले आहे। आता ह्यांची मी भरड करून घेणार आहे, अख्खेचे अख्खे नाही टाकणार। आणि हे उरलेलं जे तूप आहे हे मी आता आपण जे भाजलेलं नाचणीचं पीठ काढून ठेवलंय परातीत, त्यात टाकून देणार आहे। हे असं सगळं मी तूप यात टाकून घेतलेलं आहे। आता आपण हे यात हळूहळू हे असं मिक्स करून घेऊया। आणि हे थोडं कोमट झालं की मग यात आपण पिठी साखर टाकायची आहे आणि विलायची आणि ड्रायफ्रुट्स। हे पहा, आता हे अगदी कोमट आहे। आपण याचे जे साखर मिक्स करून लाडू वळू शकू असे आहेत, कोमट झालेलं आहे हे। तर यामध्ये मी हे सगळे ड्रायफ्रुट्स मी असे बारीक करून घेतलेले आहेत, ते घालते।
ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्हीच ठरवायचं. आपण किती प्रमाणात पीठ घेतलं आहे, आपल्याला किती ड्रायफ्रूट्स पाहिजे त्याप्रमाणे आपण आपलं ठरवायचं आहे. त्याच्यानंतर विलायची पण टाकते. 1 टीस्पून विलायचीची पूड घातलेली आहे. आणि आता यामध्ये मी पिठी साखर घालते. मी 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे. कदाचित मला पाऊण वाटीच लागणार आहे. आता हे मिक्स केल्यानंतर आपण यावेळी चव घेऊन बघू शकतो की आपल्याला साखर कमी जास्त कशी वाटते आहे, कमी झाली का. पण पाऊण वाटी साखर याला 2 वाट्यांना भरपूर होते. हे बघा, आता आपण छान पिठी साखर, विलायची, ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे. आणि मी 1 वाटीभर पातळ तूप घेतलं होतं. जे थोडंसं उरलेलं होतं ते पण आता पूर्ण टाकलेलं आहे याच्यात. ते दाखवायचं राहून गेलं. हे पहा आता किती छान सगळं मिक्स झालेलं आहे. हे बघा, छान असे लाडू वळले जात आहेत. छान तूप असं चमकून राहिले आहे ते तुपामुळे. आणि पहा, एका हातात कसं नुसतं फिरवता फिरवता लाडू तयार झालेला आहे. हा लाडू चवीला खूप सुंदर लागतो, एकदम चविष्ट आणि झटपट होणारा. असा जसा बेसनाचा लाडू होतो ना, तसाच हा लाडू पण बेसनापेक्षा जास्त लवकर होतो. आणि साखर मी 2 वाट्यांसाठी पाऊण वाटीच साखर घेतलेली आहे. तूप मात्र 1 वाटी पातळ तूप याला लागलेलं आहे. आता मी सगळे लाडू वळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे पहा, आपले हे सगळे आता लाडू छान वळून झालेले आहेत. आणि तुम्हाला दिसत असेल किती छान चमकत आहेत ते. एकदम असे आपले पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत. मी तुम्हाला हा लाडू फोडूनही दाखवते. पहा, खूप छान असा तोंडात टाकल्याबरोबर विरघळतो. जसं आपण बाळंतिणीसाठी मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू करतो ना, तसेच हे लाडूसुद्धा द्यायला पाहिजे. 1 लाडू दिवसाचा. खूप पौष्टिक असतात, सगळ्यांसाठीच पौष्टिक असतात. 2 वाट्यांमध्ये आपले 19 लाडू तयार झालेले आहेत. बघा, तुम्ही पण करून हे लाडू एकदम सोपे, झटपट होणारे. मी साखर वापरली आहे. तुम्ही माझं जे साखरेचं प्रमाण आहे त्या प्रमाणात गूळसुद्धा वापरू शकता. तुम्ही पण हे लाडू करून बघा. तुमचे कसे होतात ते मला प्रतिक्रियांनी कळवा. माझी ही पद्धत करण्याची तुम्हाला आवडली असेल, माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराबरोबर तो शेअर करा. आणि तुम्ही आणि तुमच्या मित्रपरिवाराला माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.